ऐक ना, मला चहा पाहिजे परत प्लीज. काळा होशील. अगं नीट कर दाढी. लक्ष्मी, तू प्लीज अशी हसत जाऊ नकोस. आई भाऊला काय वाटेल? काय वाटायचंय? हसते ना मी आनंदात आहे असंच वाटेल त्यांना. बरं ऐक, मी आवरते, मी आज येणार आहे तुझ्या बरोबर. कुठे? काम आहे माझं. लक्ष्मी, मला काही कारण नकोय. एक मिनिट, तू आई भाऊंना काय सांगणार आहेस? कुठं जातेस म्हणून सांगणार आहेस? ते बघेन मी सांगेन काहीतरी. देवा, मला माहितीये यांच्याकडनं चूक झाली. ते नशेत वाटेल ते बडबडतात, काम मनात येईल ते करतात, पण मुद्दाम नाही करत. दुष्ट नाही आहेत ते. शेवटी तुझंच लेकरू आहे देवा, त्यांची चूक पोटात घे. कुठे असतील, काय करत असतील, त्यांना किमान फोन उचलायची तरी बुद्धी दे देवा. नाहीतर जीवाला ना घोर लागून राहते. तूच काहीतरी करत. ऐक, आणि तू माझ्यासोबत येऊ नकोस. का? नाही, मी येते आहे. नाही, मी येते. यायचं नाहीये. ऐक, मी तुझा नवरा आहे.
आणि ऐकायचं नवऱ्याचं, तू माझ्याबरोबर यायचं नाहीये. ते मी आई भाऊंशी बोलेन, तू नको काळजी करूस. तू मी त्यांच्याशी येते काही अगं आई मी जरा बाहेर जाऊन येईन ना, म्हणजे भाजी आणायची आहे ना. बर. हा, आणि वेळ लागेल कारण दूरच्या मंडईत जायचंय. हो का? बर बर. येताना किराणा सामानही घेऊन येईन. अगं बाई, बरंच सामान आणायचंय का? नाही म्हणजे एकटीला जमणार आहे ना? का आम्ही येऊ बरोबर? नको नको नको, आणि ना मी रिक्षा करून येईन. सुनबाई, बाहेर पावसाची चिन्ह आहेत बर का. मी छत्री घेऊन जाते ना. ठीक. हो. काय त्यांना संशय येईल असं काही बोलू नकोस. नाही येणार. ही अशी काहीतरी कारण सांगून येतेस, त्यांना संशय येणार नाही का? अरे तू नको काळजी करूस, त्यांना संशय येईल असं काही करणार नाही. अगं पण हे सगळं आपण एकत्र सावरायचं असं ठरवलंय ना, मग तू नको काळजी करूस, माझा विश्वास ठेव. काय करतेस मला खरंच काय कळत नाही लक्ष्मी. कळेल. चला, नको काळजी. घेतो मी. आई येतो. काय झालं? काहीच नाही. मी ओळखत नाही, तू नको काळजी करूस. तू हसू नकोस ना, तुझ्या हसण्याने मी अडचणीत येईन इकडे. बरं नाही असं. तुला काय झालंय काय लक्ष्मी? हा, तू अशी कुठपर्यंत येणार आहेस माझ्या बरोबर? तू नेशील तिथपर्यंत. लक्ष्मी, लोकांच्या डोळ्यावर येईल असं वागू नकोस. अरे मी माझ्या नवऱ्याबरोबर जाताना हसतेय, तर मग त्यात लोकांच्या डोळ्यावर येण्यासारखं काय आहे? एक मिनिट, इथे फक्त बायको खुल्यासारखी हसते आणि नवरा शांत आहे, हे विचित्र नाही का वाटत आहे? अरे तू पण हसकी. मला नाही हसायला. तुला माहितीये, मी ना परवाच पेपर मध्ये वाचलं की आपल्याला हसू येत नसतानाही आपण आरशासमोर उभं राहून 30 सेकंद हसलो ना की आपला मूड आपोआप सुधारतो. एकतर इथे आरसा नाहीये स्वतःला बघायला, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझा मूडबीड काही गेलेलं नाही, मला टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? तू अशी कुठपर्यंत येणार आहेस माझ्या बरोबर? चल रे कळ. लक्ष्मी, काय चाललंय तुझं? हे बघ वैभव, मी गेले कित्येक महिने तुझी अर्धवट उत्तर ऐकते. तू 2 तास सहन नाही करू शकत हे. चला. थांबा, पाऊस येतोय. वा, चला. काय 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 तू आता हो, मी येणार आहे. चल. लक्ष्मी, मी इथे येतो कारण मला मला चेंज करायचा असतो. हो मग कर की. कर की काय, पण तू इथे घरात माणसं असतात ना. सुरेखाचं घर आहे माहिती मला, आले मी. अगं लक्ष्मी, ती असेल घरामध्ये. असू दे वैभव, तू इथे तुझ्या रोल साठी कपडे बदलायला येतोस ना, फक्त तेवढ्यासाठीच ना. मग बाकी सगळ्या बरोबर मी हे समजून घेतलंय. काळजी करू नको, मी सुरेखाला काहीही बोलणार नाही, पण मला यायचं. तुम्ही आत आलं तर चालेल ना? हा, या ना.
उशीर नाही होत आहे? हा? नाही उशीर होत असेल तर आवर ना. हो. तुम्ही तयार होणार? हो म्हणजे व्हायलाच पाहिजे ना. हा ते पण आहेच. मग जा ना. नाही ते काय ना मॅडम, सर आले की लगेच तयार होतात आणि आम्ही लगेचच निघतो. म्हणजे फार टाइमपास नाही करत आम्ही. आणि माझे मिस्टर असतात ना घरी, सर येतात तेव्हा. सुरेखा, मला अजिबात शंका नाही. आधी होती कारण मला काहीच माहित नव्हतं, पण आता नाहीये. आणि मी आज इथे मुद्दाम आले. मला तुला त्या रूपात तयार झालेलं बघायचं प्रत्यक्ष. मी निघणार आहे लगेच तू तयार झालास की. मी सेटवर येणार नाहीये तुमच्या बरोबर. फक्त गेले 6 महिने हे तू माझ्या समोर करायचं टाळत होतास, ते काय आहे ते बघायचंय मला. बसा ना. हो. चहा टाकू का पटकन? नाही नको. नाही नाही लगेच होईल. अगं नाही, तू करशील पण नकोय मला आता. किती वर्षांची आहेस तू? हो का, काय 27-28 असेल. आणि घरात दोघच असता? हा म्हणजे सर येतात तेव्हा माझे मिस्टर पण असतात ना घरात. नेहमीच असतात, फक्त रात्री कधी कधी ते जरा बाहेर जातात. अगं नाही नाही, वैभव येतो तेव्हाच नाही विचारत आहे मी, पण एरवी दोघच असता का तू आणि तुझे मिस्टर? एक विचारू? काय काय? तू वैभवला इतकी मदत का केलीस? काम म्हणजे मला जेव्हा कळलं ना हे म्हणजे तेव्हा शूटिंग चालू झालं होतं ना, मग उगाच मी मध्ये सांगितलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता सगळाच. नाही पण प्रॉब्लेम वैभवचा झाला असता, तुझा नाही. मग हे बघ सुरेखा, मी कसलाही आरोप करत नाहीये, पण एवढा धोका पत्करून तुझ्या नवऱ्याचा राग ओढवून तू वैभवला इतकी मदत का केलीस? असा प्रश्न मला सारखा पडतो, म्हणून विचारते. तुझ्याकडे याचं देण्यासारखं कारण नसेल तर माझं काही म्हणणं नाहीये, पण असेल तर खरंच मला जाणून घ्यायचं. कधीच भीती नाही वाटली? वाटली ना मॅडम, म्हणजे खरं तर रोजच वाटते भीती. मला जेव्हा कळलं ना सरांचं, तेव्हा मला तेव्हाच वाटलं सगळ्यांना सांगून टाकावं, पण मग नाही सांगितलं मी. कारण कसे ना मॅडम, सर हे सगळं त्यांच्या संसारासाठी करत होते. आता संसार चालवण्यासाठी एखादा माणूस एवढी मोठी रिस्क घेतोय, कोणी टाइमपास म्हणून तर नाही ना करत. आणि डेअरिंग लागते या सगळ्याला. नाही तर माझा नवरा बघा ना, काम सुटलं तेव्हापासून नशिबाला दोष देत फक्त दारूच पीत बस. म्हणून मला भीती वाटली की मी जर सरांचं सगळ्यांना सांगितलं, त्यांचं काम गेलं तर मग ते पण असं काहीतरी करतील, म्हणून नाही सांगितलं मी कुणाला. आणि काय ना मॅडम, आता मी इतकी वर्ष काम केलंय इथे, सगळ्या नटनट्या पाहिल्या, पण कितीतरी लोक उगाच टाइमपास म्हणून काम करतात, खरं काम नाही करत. पण सर खरं काम करत होते, म्हणून त्यांची मदत करावीशी वाटली मॅडम. बाकी काही कारण नाही, खरंच आई शपथ दुसरं काही कारण नाही.
कोणीतरी कोणाला फक्त माणुसकी म्हणून मदत करते ह्यावर विश्वास बसत नाही हल्ली. त्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे असंच वाटतं लोकांना. पण मला अजिबात शंका उरलेली नाही. थँक्यू. थँक्यू. अगं तू होतीस म्हणून गेले 6 महिने वैभव हे काम करू शकला. तू नसतीस तर 6 दिवसही जमलं नसतं त्याला. खरंच थँक्यू. तुम्ही मला थँक्यू बोलले मॅडम. आणि सॉरी सुद्धा, मी तुमच्यावर शंका घेतली आणि तुझ्या नवऱ्यालाही खूप बोलले. अगं ते रागाच्या भरात मी नाही मॅडम, मी समजू शकते मॅडम. आणि ते जे वागलेत ना त्यांची शिक्षा भेटली आहे त्यांना. तू नको काळजी करूस. त्याचं व्यसन सोडवायला आम्ही मदत करू तुला. थँक्यू मॅडम. आहा ताई, मॅडम त्या ज्या तयार होत आहे. मॅडम, तुमचं काम खूप खूप छान झालं. खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. मॅडम, एक ऑटोग्राफ मिळेल? मिळेल ऑटोग्राफ? मॅडम त्या ज्या तयार होत आहे. माझ्याकडे बघ. असं म्हटल्यावर बायका लगेच वर बघत नाही, थोड्या लाजतात. आहे ना सगळं नीट? हो. मग असं का बघतेस? तुझं हे रूप सध्या लाखो प्रेक्षकांना भुलवतंय. मग मी नको का नीट बघायला? मला थोडं अवघडल्यासारखं झालंय तुझ्या समोर. का? माहित नाही. छान दिसतोय. सॉरी, सुंदर दिसतेस. मी निघू? जा. एक मिनिट, आता नको जाऊ.
रेखाचं घर आहे.